आज आपण माळीन मुळ्याचं लोणचं करणार आहे। त्याच्यासाठी मी हे माळीन मुळे घेतलेले आहेत। त्याची आपल्याला काय करायचं, मी हे स्वच्छ त्याला माती लागलेली असते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला त्याची असे सर्व साली काढायचे। स्वच्छ थोडी माती असते म्हणून धुवून घेतलेले त्याची ओले असल्यामुळे लवकर पटकन त्याची साली काढ निघते, मग आपण हे कट करायचं आहे। कट करून आपल्याला इथे असे बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। कट करायचे। तुम्हाला थोडे लांब वगैरे ज्या पद्धतीने लांब कट करायचे। असे सगळे साली काढून सगळे असे कट करून घ्यायचे। सर्व मी साली काढून असे कट करून घेते। हा लोणच्याचा मसाला आहे। धने 2 चमचे घेतले, भाजून घेतले मी थोडे थोडे। मेथी आहे 1 चमचा, जिरे 2 चमचे। हे तिन्ही वस्तू भाजून घेतलेले, थोडं भाजून घेतलेले आहेत। हे 2 लिंबू घेतले, 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, ही डाळ, मोहरी डाळ, मिरची पावडर घेतले 4 चमचे, आणखी हिंग 1 चमचा, हळद 1 चमचा आणि मिरी आणखी लवंगा थोड्या घेतलेल्या आहेत। धने, जिरे आणखी मेथी हे मी मिक्सरला बारीक वाटून घेते। हे पहा, हे सर्व मी मुळ्याचे सर्व साली काढून सर्व असे कट करून घेतले, स्वच्छ धुतलेले आहेत। ह्याच्यामध्ये जराही आपल्याला पाणी ठेवायचं नाहीये। आणि ह्या माळीन मुळ्याची अशी मोठी माळीन मुळा असते ना, त्याच्या अशी सालं निघतात सर्व अशी, असं सालं निघतात। ही सर्व अशी मोठी ज्या असतील ना त्याची साले आपण काढायचे। सर्व सालं काढल्यानंतर एकदम आतमध्ये मऊ मऊ राहतं ते, आणि ती सालं अशी सगळी काढायची। हे काढताना आपल्याला हात पण आपले काळे होतात। सर्व साली अशी काढायची त्याची, असे सर्व मोठे असतात ना त्याची सालं फक्त अशी निघतात। मी हे कट करून घेते। पहा, त्याची सर्व ही सालं काढून घेतलेली आहे। साल काढल्यानंतर मऊपणा असतो त्याच्यामध्ये, ती कट करून घेते। तेल गरम करत ठेवलेले मी 3 वाट्या तेल गरम करत ठेवले। ह्या वाटीच्या मापाने 3 वाट्या मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। हे आता आपण उकळून घेऊया। तेल एकदम शिजेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आपल्याला जर हे तेल जर कमी वाटलं तर नंतर परत गरम करून तेलामध्ये थोडं सुद्धा चालतं। हे पहा, आपलं तेल कडलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून बघायचं। एकदा माळायला गॅस बंद करूया। आपण तेल आपलं पुरा कडलेलं आहे, गॅस बंद करूया। थोडं आपण हे थंड करून, थोडंसं थंड करून घेऊ। थोडंसं आपलं तेल गरम थंड झालेलं आहे। ज्यामध्ये लवंगा टाकायच्या, लवंग आणि मिरी टाकायची। एका टोपलीमध्ये मी सर्व हे काढलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची, साखर, 2 लिंबाचा रस, त्याच्यामध्ये त्याला अगोदर थोडं घालून बघायचं, लागलं तर थोडं आणखी घातलं तर चालतं। आपण सर्व हलवून घेऊया।
मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे तेल कडलेलं आहे ना, जास्त गरम तेल असताना त्याच्यामध्ये घालायचं नाही. तर हिंग घालूया, ही डाळ, आणि त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडंसं थंड झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये घालायचं. थोडंसं थंड झालेलं पण जिरा, धणे आणि मेथीचे हे पावडर घालायचं. एकदम गरम असताना घालू नका, नंतर ते जळणार. म्हणून थोडं थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पावडर घालायचं. थंड झालेला आहे, पण आता हे ठेवायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं. असं सर्व हलवायचं. थोडासा हलवायचा. आणि आपण मुरत ठेवायचं एका, असं मुरत एका बर्नीमध्ये भरून आपल्याला असंच ठेवायचं. मुरल्यानंतर आपल्याला खाण्यासाठी घ्यायचं. माईन मुळ्याचं लोणचं झालेलं आहे. ह्या पद्धतीचे करून पहा.